क्वेश्चन काय विचारला आहे बघा, क्वेश्चन विचारला आहे स्केच द कंटूर. तो आपल्याला कंटूरचे डायग्राम काढायचे आहेत. मी तुम्हाला शिकवल्या देखील होत्या. 6 मार्कचा क्वेश्चन आहे हा बघा. तो स्केच द कंटूर, हिल, व्हॅली, रिजलाईन, सॅडल, व्हर्टिकल क्लिप और हँगिंग क्लिप. 6 आकृत्या काढून दाखवायच्या आहेत नीट नेटक्या पद्धतीने. तो आपण आता काय करूया, पहिले हिल घेऊया. तो 1 नंबर आता आपल्याला कंटूर काढायचा कोणाचा, हिल. तर तुम्हाला एवढी बात तर माहिती, हिल दिसतो कसा, डोंगर कसा दिसतो. हे काय डोंगर या या पद्धतीने हा डोंगर आहे. ओके, हा डोंगर जर का समजा आहे तर आपल्या लक्षामध्ये काय येईल की तिथे कुठेतरी मीन सी लेवल असेल, राईट. तो हे मीन सी लेवल पण दाखवायची कधी पण. तो मीन सी लेवल दाखवली मी, मीन सी लेवलपासून आता तुम्ही विचार करा, सरळ तुम्ही ह्या पॉईंट जर घेताय तर याच्या लाईनमध्ये हे सगळे जे आहेत सेम उंचीवरती असतील, बरोबर. कुठून, तर कुठून बरं का, हे इथून. हे बघा लक्षात येते का, ही या पॉईंटपासून. ओके, तर माझ्या लक्षात येते की या पॉईंटपासून ही उंची सेम आहे. याला बोलतं मीन सी लेवल. उंची किती समजा असेल 200-300 काय असेल ते. बरं, याला खाली ओढा. आता याला जर तुम्ही खाली ओढत नेलं, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर आता तुम्ही वरून जर बघितलं तर कसं दिसायला भेटणार होतं, हे दिसायला भेटणार तुम्हाला असं. ओके, तो हा झाला समजा, ही आकृती आली. बरं, आता मधला पॉईंट घ्या. हा मधला पॉईंट घेतला हा, आणि हे दोघं सेम लेवलवरती ना. उतरवा यांना खाली, याने खाली उतरवा, मध्ये आणला इथपर्यंत. खाली उतरवा, याला मध्ये आणला इथपर्यंत, आणि याला आता जॉईन करा. ठीक आहे, या पद्धतीने हा बनणार. ओके, चला तिसरा पॉईंट घ्या. इथे आलो, उतरा खाली. तर ही आकृती कशाची आहे, ही आकृती कशाची आहे, हिल. ओके, परत जा, अजून एक पॉईंट घेऊन घ्या. समजले का आकृती, राईट. हे सेंटरपर्यंत जायचं आणि मग सेंटरमध्ये अशी आकृती काढून घ्यायची. तुमच्या लक्षामध्ये येते की आपण जसं जसं आतमध्ये जातो ना, ही व्हॅल्यू उंची वाढत जाईल ना बाळांनो. समजा ही उंची जी होती ना इकडची, ही उंची होती समजा 100 मीटर. किती होती, 100. तो ही किती आहे, 120 मीटर. ही किती आहे, 140 मीटर. ही आकृती अशीच काढायची, आणि ही किती, 160 मीटर. आलं का लक्षात, ही झाली हिलची आकृती. ओके का सगळ्यांना. दुसरी आकृती विचारतोय आपल्याला व्हॅलीची. तो व्हॅलीची आकृती आपण आता काढणार आहे. व्हॅलीची आकृती कशी काढणार आता बघा. व्हॅली हे काढायला काही नाही, असं तुम्ही सरळ सरळ जरी केलं तरी चाललं असतं, पण हुशारी दाखवा जरा. हुशारी कशी दाखवायची बघा, या पद्धतीने ही व्हॅली आहे. ही काय आपली मीन सी लेवल आहे. ठीक आहे, ही मीन सी लेवल आहे. तो मीन सी लेवल. चला आता काय करणार आपण, या इथून, तो इथून येतो मी समजा, हे सेम लेवलचे पॉईंट आहेत. ओढा खाली, सेम लेवलचे पॉईंट आणले खाली, आणा खाली, याला गोल काढून घ्या. ओके, चला पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट घेतला आहे, सेम लेवलचा पॉईंट घेतला समजा मी. उतरा खाली, उतरा खाली, आले. तर इथलं सेंटर लाईन जे इथे 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 एक सेंटर लाईन काढून घ्यायची तुम्ही. याच्याच बरोबर सेंटर लाईनवर काढत जायचं ते. मग इथे आहे ना, आता ही रेखा अशी बनेल आता, हे बघा. ओके, चला पुढे जाऊ. आता इथे या, ओढा खाली, याला खाली ओढत आणलं ॲक्सिसपर्यंत खालच्या, याला पण खाली खाली ओढत आणा. हे बघा. ओके, ओके काय हे असं आहे. पुढे चला, आता हा वाला पॉईंट, हा वाला पॉईंट. ओके, हे झालं. काय लागतं आकृती काढायला, ही आकृती निघून गेली. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला ही डायग्राम काढता येते. ठीक आहे, बरं. मग आता तुम्ही मधून जेव्हा बाहेर जाता येत ना बाळांनो, तो व्हॅल्यू वाढते. इथे जर का व्हॅल्यू समजा 100 असेल तर बाईकडची व्हॅल्यू किती असेल, 120. मधली किती असेल, 140. इथे किती असेल, 160. याला बोलतो आपण काय, व्हॅली. याला काय बोलतो आपण, व्हॅली. तर व्हॅलीची डायग्राम झाली, जमेल. व्हॅलीची डायग्राम झाली. 3 नंबर आहे आपल्याकडे रिज लाईन. तो रिज लाईनची डायग्राम आपण काढू शकतो बघा. रिज लाईन 3 नंबर. रिज लाईन सोपी आहे, या पद्धतीने काढायचं बघा. हे बघा रिज लाईन, याला आणि जे टॉप पॉईंट आहेत ना त्यांना असं जॉईंट करून द्यायचं. केले जॉईंट, केले. इथे लिहून टाकायचं 100, 90, 80, 70, 60. ही काय आहे, रिज लाईनची डायग्राम. कशाची डायग्राम ही, रिज लाईन. आता यांनी दिलेलं नाही आहे व्हॅली लाईन बरं का, फक्त व्हॅली दिला आहे. व्हॅलीची डायग्राम काढून झाली, पण कधी कधी तो व्हॅली लाईन पण देईल. काय दिल तो, व्हॅली लाईन. तर ते व्हॅली लाईनची डायग्राम दिलेली मी काढून दाखवतो सहज, इकडे कुठेतरी काढून दाखवतो बॉक्समध्ये. ठीक आहे, व्हॅली लाईनची डायग्राम कशी बनेल, अशी. ओके, सेंटर 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 जोडत जायचं. इथं आहे 100, इथं आहे 90, इथं आहे 80, इथं आहे 70 आणि इथं आहे 60. ही झाली आपली कुठली, व्हॅली लाईन. ओके, ही काय झाली आपली
व्हॅली लाईन.